कन्हैया कशासाठी? पर्पल कलरचा आहे. बीटीएस, हम बीटीएस वाले. आज या अख्खा भराची प्लॅनिंग आहे वाटतं. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तुम्ही बोलाल की ड्रेस मध्ये काय करतं? टी शर्ट आले म्हणून ड्रेस मध्ये आहो आणि पहिले खावाचं आहे म्हणून ड्रेस मध्ये आहो. लगेच काय मी तो याच्याने नाही चांगले दिसत नाही. आता खावा पण मिसळ पाव. सकाळी 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 नाही ऍक्च्युली 11, पण तरी पण सकाळ सकाळीच बोलेन मी. सकाळ सकाळी एवढा टेस्टी टेस्टी मिसळ, मजा ही मजा. चला आलो आपल्या नॉर्मल द्या. चला आलो आपल्या नॉर्मल अवतार मध्ये आणि आता बघा घराचं काम जरा जोर शोर चालू आहे. मग बघून येऊ कवरा रली. इथं बघा इथं जेसीबी आलेली. तर भाई काय सीन झाले. शी रस्त्याचा हाल बघा. इव इव अशी पाय तुला जाऊ दे. आखे का चिखलच आहे. काहीच करू शकत नाही भाई याच्यान. तिथं माणसं बघ करून इथल्या जायला पण बघ कसं झालंय भाई. आज या काय केलंय डायरेक्ट वरती सरवली गाडीनं. गाडी नाही सॉरी. त्या पण आहे या त्या वरती सरवले डायरेक्ट. मला पण वरती जायचंय. पुस्तक आय थिंक इथनं वरती जायचं. यो यो एरिया इच्छा गावाचा. इथं बघा ही खरी टाकून झाली सगळीकडं. हे पिस्तरी भेंडी आलो नाही ना वापस पाठवला मला कैची आणायला. असा राग येतो ना मला आमच्या भाऊ. पण कोणी ना आता आलं. आय मीन चालल्या एक तर ना मी सकाळी असं ना याच्या नसतो नशेमध्ये असतो का मला समजणे मी बोलता काय. म्हणून सकाळ सकाळी कोणी मला भेटू नका. भेटला तर मला जज नका करू काही काय बोलली. कारण की मी काय पण बोलतो भाई. कैची तर घेतली आणि इथं एवढा दाखवलं ना मी तुम्हाला फिसलं नाही. इथं माझा पाय सर बघ. हे बघ इथंच सरकले माझा पाय मगाशी. इथून तर असा यो मारला टन. वाचलो परता अरे घाणीन भरलो असतो माझ्यावरी पॅरी पॅन्ट. ही बघा ही मशीन इथंच आहे ना. ही कशी काम करताना याचा पार्ट मी पहिला जो मी घेतलेला आहे काम कसं करत तो पण टाकून देता येतं. इथं बघा मोठ्यांची बिला मारतात. काय माहित नाही मला यार काय भाईची मेहनत बघा. मेहनत स्वतःच्या घरासाठी. ऐसे तो चाहिए. अरे बाई तो आमचा चड्डी पण आणला बघा. आपण सगळ्यावर जास्तच ऊन ऊन केला वाटतं. इकडे बघा पावसाळ्यात पण कसा ऊन आहे सकाळी सकाळी. तो पण आम्ही इथे व्हिडिओ शूट करायला आलं. त्यावेळी सगळं लेवलला करत लावलं होतं. दगरा बिगरा टाकत लावला. आता मी तुम्हाला दाखवतो की इथं काय करत लावले. वेट रुको मेरे को जाने दो. एक तर जोरान जोरान बोलायला लागेल कारण की त्याचा आवाज पकाय. इथं या टाकत लावले यो कॉन्क्रीट. भाई मी ना आवडी डेंजर आहे ना. मला स्वतःलाच माहित नसतं चालू आहे. ई टाकून सगळे करत हे बघ. पहिले काय येईल. पहिले ही खरी येईल. हे त्याच्यावरती ई येईल. मग त्याच्यावरती तो येईल. ही का टाकायची असते याच्या मागे पण कारण असते. पन्नी वडेवर आणि इथे झाकत लावले याच्याने मालनी. मी याला माल बोलतो ठीक आहे तुम्ही समजून घ्या. मालनी झाकत लावले. आता वाटतं बाकीच्या ठिकाणी पण एक तर मला काय झालं आता बाकीच्या ठिकाणी पण टाकायचं आहे. या इथं पण टाकायचं होतं ऍक्च्युली. त्यावेळी पहिलेच टाकलं आणि कापत लावले. आणि मदतनीस आईला बोलवले आमच्या कारण की आमचे पप्पा कुठे गायब झाले माहित नाही. हेल्पर आई आहे सध्या. आलं पप्पा पण आला आमचं. भाई तसं कसं चालू घेतात बघा ना कामाच्या ठिकाणी. आम्ही याला डाक राहतात. अच्छा ती छोटीशी त्याने तिच्यासाठी कापले. काही तर उभे आहो कधीपासून. एवढा उमासा आहे ना. हो बघा इथं तर ठेवून झाला. आता तिथे ठेवतील. आज या अख्खा भराची प्लॅनिंग आहे वाटतं.
होतं का नाही बघू संध्याकाळपर्यंत कवरा भरू नको. यो एरिया रिकामा काय मला त्याने सांगितलं. बाथरूम काय एरिया आहे आय थिंक. ये एक सेकंड, माझा बाथरूम असा थोडी होता, माझा असा होता. तो पता नहीं इसने क्या किया है. चलो आता इथं पण दोन्ही ठिकाण टाकून झाला. काय बिचारा थकले. भाई त्यांनी काय लावत घेतलं तिथं. तुमच्याशी जास्त कुतूहल तर मला होते. हे आहे काय पर्पल कलरचा. त्याने या कशासाठी. बॉन्डिंग साठी. हे पर्पल कलरचा आहे. बीटीएस हम बीटीएस वाले. त्या बघ तिथे सरळ सपाट करत लावले आता. येते भैया भाई नीट कपडे घाला ना यांचे पायी मला पक्का झूम करून आणि अर्धा दाखवायला लागतं. नुसती पोरींची थोडी पोरांची पण इज्जत असते ना. याने पर्पल वाला सकली करे मारला बघा. भाई एक घर बनवताना कवऱ्या गोष्टी होतात ना भाई. आता जेव्हा स्वतः बनत लागले तेव्हा समजतं. यार पण पोरींचं घर नक्की कंचं असतं. यो क्वेश्चन आहे मला. सतत पाणी भरायचा कार्यक्रम चालू आहे कारण की पाणी लागतच तेवढं. या टाक्या आताच भरला. आय थिंक जेव्हा या पूर्ण होईल ना त्याच्यानंतर कॉलम येतील. त्यांचं कसं आहे कारण दुसरा काय तर केलं दिसत नाही म्हणजे याच्यानंतर कॉलम आहे. पण या कवा होल बाई तुम्ही विचार करा. एवढूसा आला मी कधीपासून आला अजून झाला नाही. अजून तर बघा यो एवढा एरिया त्याच्यानंतर तो तेवढा एरिया. तो पुरा हॉलवाला पट्टा यो पट्टा भाई जाम टाइम लागल. प्लस ही कालीवाली पन्नी पण सगळे का अजून टाकायची. त्यांनी घेतला ना तर अजून कापायला बीजे का पण टाकायला लागते ना. आता तो वाला पार्ट तर थकला जवळपास. तो आता एवढे ठिकाण टाकायचं कापायला लागते. मला तिथं पुरा जायचं पण तुम्ही इथं बघा. इथं पण सिमेंट उरतं इथं पण सिमेंट उरतं. कालच केस धुतल्या मी करू काय बाई. वापस धुवायला लागते तो तिथं कापच देत. ओ भाई तवऱ्यान नजर गेली इथं बघा काय प्लेन झाले. हेल्प डू यू नीड हेल्प. ब्रो मी आजी हेल्प करायला आलो ना. यो पिसलाल माझ्यावर. मी जाम गडबड करतो ना यो चिरका आहे. कुछ कर दूंगे फिर सुना देगा. यो इथं जरासं वाहता पाणी आहे. मी बघता एखादा डाकू नाही तर एखादा मासा दिसतं का इथं. पण इथं काहीच नाही कारण की पाणीच साठत नाही न. पडला तो एकदा पडून खतमच झाला बाई. आता यो आम्ही इथं ठेवला आणि याची खालच्या काय वाचला. आणि दोन्हीला पाऊस पण आले. भाई यो भाऊ आणि मी एकत्र काम नाही करू शकत. आमचे भांडण होतं. मी म्हणून ना जास्त करून त्याच्याशी लांब राहतो. इथं आलो ना का मी लांब राहतो कारण की आम्ही एकत्र म्हणजे भांडण. या करता करता पण जरासं झालं. जाऊ देस मी त्याला जास्त नाही म्हणजे मी बोलतो. मी रिटर्न उत्तर देताच सगळ्यांना. पण मी जास्त नाही बोललो कारण की ऑलरेडी बिचाराला लोड आहे. इथं एवढूसा वेळ झाला तर एवढा मला उमासा आले. तो तर रोज राहतो म्हणजे इथे पण जॉबवर पण. भाई फायनली ती रूम कम्प्लीट व्हायला आली. आता एवढाच राहिले. होल अजून 10 मिनिटां 15 मिनिटां असं. आपलं जरासा सिमेंटला या झाला का आवरा या करता. त्यावेळी बघा म्हणजे बिना शूटच्या डायरेक्ट सिमेंट मध्ये आहे. त्यावेळी ते वाला शूज का नाही घेत माहित नाही. ते सिमेंट मध्ये जे यूज करताना बघा ना. तुम्ही आवरी हजेरी तर घेता मग एक शूज जो 1 दिवसाच्या हजेरीने ते शूज येतील ना बाई. बघा ना आता असं पाय ठेवून राहायचा ते शूज घेतलेलं परवडलं नाही. थोडं अभी काय अभी ये कम्प्लीट होने आहे. चलो फाइनली यो पोर्शन ऑलमोस्ट डन झाला. हा चलो डन हो गया. आता मी पण चाललो. बाय बाय. आता पके वेळानंतर आहे मी बस झाला.
आता चाललो आम्ही डिझेल आणायला त्या मशीन साठी. चलो भाई डिझेल भरवाय. गाडीमध्ये नाही भाई, आपण ते इलेक्ट्रिक घेऊन आले. काय घेऊन हाय, थोडा वेळ झोपायचा प्रयत्न केला, झोप काय भेंडी लागली नाही कारण की गरम जाम होतं. एसी मी चालू नाही केली कारण लास्ट महिन्यात जाम बिल आला, कारण दोन्ही एस्या चालू, तिथं काम चालू आहे, तिकडं पण बोरिंग सतत चालू, सतत या त्या मोटर चालू वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या ना, त्याच्यामुळे बिल जाम आला. मग असं नुसतंच बरं नाही या महिन्यात एसी चालू करायला, पण हे काय भाई गरम होते भाई, बिना एसीच्या नाही झोप लागत. त्याच्याने मग बेडशीट पण ना कंचीवाल्यांना दाखवतात. ही बघा बेडशीट बाई, ब्लँकेट्स आहेत की तो पातलवाला ब्लँकेट असतं ना तशी ना, माझा ब्लँकेट पण जाड, मग त्याच्यानी बेडशीट ही अशी. सो गरम तर अजून जास्त होतं याच्यामध्ये, पण क्या कर सकते कोई ना. चलो आता बघू घराचं काम कवरा झालं, त्याच बहाने निघतो आता रूम मधल्या बाहेर. कधीपासून रूम मध्ये होतो. हाय मस्त बाहेरचं वातावरण बघा, जास्त ऊन पण नाही जास्त या पण नाही, कारण की मी 6ला निघलो बाहेर. मी एकदा रूम मध्ये घुसलो का मी मग तो खेकडा बिलांच्या निघत नाही मी. बघा माणसं तर कवाच गेल्यान भाई, काय माहिती एवढे लवकर सुट्टी का दिले, पण ती कवाच गेल्यान. आता बघू कवरा काम झाला, अपने लिए तो सरप्राईज आहे ना, पण लेट्स सी. इथं चरायला या डेंजर आहे इथं. ओके बघा कवरा झाले अख्ख्या दिवसांनी, ठीक आहे अख्ख्या दिवसांनी झाले यो इथून तर तेवढा. भाई एवढं कामाला अख्खा दिवस लागला, तर अजून त्याच्याशी जास्त बाकी आहे. काय माहित कवरायला लागेल, एक तर माणसं दुसरी आणतील यावी मग, कारण की एवढा टाइम 2 दिवसांत तर ऍटलीस्ट झाला पाहिजे. बघायला गेलं तर 1 दिवसांच व्हायला पाहिजे होता, पण नाही तर निदान 2 दिवसांत. आता मागवली चिल्ली खायला, कारण तुला खायची होती म्हणून, शाकाहारी वार है ना. चलो यार खाते हैं क्या. मी टिक्का लवर हूँ, पनीर टिक्का. तो अभी अपन आए हैं चलने के लिए भाई, कवरे कालो खाना मी. आणि आता जास्त करून चालायची इच्छा का होतं माहितीये, कारण की मला गाणी ऐकायची इच्छा होतं. आणि ऑब्विसली गाणी मी नुसतंच नाही ऐकणार, चालताना गाणी ऐकायला जास्त मजा येते. आमच्या इथं चालतं आणि गाणी ऐकतात. नेहमीप्रमाणे मी माझा व्लॉग एंड करायला विसरले, सो सॉरी. आणि हा व्लॉग एवढाच, कसा वाटला नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय गायज.